नमस्कार मंडळी. गेल्या 8-10 दिवसापासून समजत नाही की व्हिडिओवर व्ह्यूज का येत नाही. लोकांपर्यंत नोटिफिकेशन जात नाही का लोकच बघत नाहीत. हाच माझ्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला आहे. मी शॉर्ट व्हिडिओजसुद्धा अपलोड करत असतो, सकाळी आणि संध्याकाळी अपलोड करत असतो लॉंग व्हिडिओ. तरीसुद्धा नोटिफिकेशन तर जास्त माझे जातच नाहीत, पण ब्राउझर फीचरमध्ये सजेस्ट व्हिडिओ आहे ना, अशाच पद्धतीने माझ्या चॅनलवर व्ह्यूज येत असतात. सबस्क्रायबर ॲक्टिव्ह आहेत असं तरी मला वाटत नाही. जे झालं गेलं ते विसरून माणसाला पुढेच झाडायला पाहिजे, पुढे व्हायला पाहिजे. जे झालं ते भूतकाळ, आज आहे तो वर्तमान आणि येणारा भविष्यकाळ. कधी माणसाने या तिन्ही गोष्टीचा विचार करायला नको आहे. जो माणूस भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याची काळजी करतो तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही. माणूस नेहमी सतत कर्म करणारा पाहिजे. वर्तमान आपोआपच चांगला जाईल आणि येणारं भविष्यकाळ पण सुद्धा व्यवस्थितच येईल. चिंता करत बसण्यापेक्षा चिंतन केलेलं कधीही चांगलं. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल यूट्यूब चॅनल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला शेअर करा. काही मनामध्ये प्रश्न असतील, समस्या असतील, नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. लव्ह अफेअर्स असो, तुमचे नातेसंबंधात काहीही प्रश्न असतील ते सुद्धा मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. कारण मी बऱ्याचशा लोकांची घरं बसवलेली आहे. ज्या लोकांचं घरसंसार तुटण्याच्या मार्गावर होता अशा लोकांचे घरं मी सुद्धा घरी बसल्या त्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. पण हा विषय आज आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये विचार आणि चर्चा मी जे काही सांगणार आहे सासू आणि सुनेबद्दल बोलणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये. तर इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवर सेट करा. दररोज संध्याकाळी 5:45ला व्हिडिओ या चॅनलवर अपलोड होत असतो. मी आहे राजू पवार. तर सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. मित्रांनो, जोपर्यंत सासू सासऱ्यांच्या हातापायामध्ये ताकद आहे तोपर्यंत हे सासू सासरे सुनेबद्दल किंवा सुनेबरोबर व्यवहार व्यवस्थित करत नाहीत. आणि हेच लोक म्हातारपणी थकल्यानंतर लोकांकडे तक्रार करतात की माझी सून आमच्याकडे लक्ष देत नाही. यात चूक सुनेची नाही, यामध्ये चूक आपली स्वतःची आहे. आपल्या हातापायात ताकद होते तेव्हा आपण सुनेवर रुबाब टाकण्याचा प्रयत्न आपण केला आणि तिला सून म्हणून नाही तर मोलकरीण म्हणून आजकाल वापरलं जातं आणि त्या महिलेकडून काम करून घेण्यात येतं. मित्रांनो, सासूची जात समजते की सून घरात करून आणली याचा अर्थ तिने मोलकरीण घरात आणली असं नाही. ती पण कुणाची तरी मुलगी आहे, तुम्ही पण कुणाची तरी मुलगी होताच. जशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलीसोबत व्यवहार करता तसाच जर तुमच्या सुनेसोबत व्यवहार केलात तर ही सून उद्या तुमच्याकडे मुलीच्या नात्याने तुमच्यावर लक्ष देईल. घरामध्ये सुनेची जर जास्त जवळची व्यक्ती कोणी असते ती असते सून. घरामध्ये काही जरी झालं, सासू जर आजारी झाली तर सर्वप्रथम सूचना देणारी तुमची मुलगी नाही तर ती सून असते. बऱ्याचशा सासू अशा आहेत की त्या मुलाच्या बळावर नाचतात आणि सुनेसोबत नको तो व्यवहार करतात. पण त्या सुनेच्या जातीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मुलगा तुमचा बाहेर असतो, घरामध्ये तुमची जवळची कोणी असते ती सून असते. तुम्हाला काय लागतं आहे, काय झालं आहे, काय नाही, या सगळ्या गोष्टीची सूचना सून तुमच्या मुलाला देत असते. म्हणून कधीही सुनेसोबत गैरवर्तन करू नका. आता शहरामध्ये तर मला माहीत नाही, पण खेड्यामध्ये तरी असं बऱ्याच ठिकाणी होतं की सुनेसोबत गैरव्यवहार करतात आणि नको त्या शिवीगाळ करत असतात. शहरामध्ये पण अशा बरेचसे लोक आहेत. मी वृंदावनच्या ठिकाणी एक वृद्धाश्रम आहे आचार्य अनिरुद्ध महाराज यांचं. त्या ठिकाणी जास्तीत जास्त महिला तरी श्रीमंत घरातल्याच आहेत. कधी सुनेसोबत सासूचं पटत नाही तर कधी सासूचं सुनेसोबत पटत नाही. याचं मागचं कारण एकच आहे की दोघांमध्ये होत असलेला वादविवाद. जर सासू व्यवस्थित वागली तर सूनसुद्धा तुम्हाला प्रेम देईल. जर सासू जर खोडकर असेल तर सून तुमच्यासोबत व्यवहार तरी कशाला चांगला करतील. सासूने कधी सुनेसमोर सासऱ्याला शिवा देऊ नये, म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला. आणि सासऱ्याने सुद्धा सुनेसमोर कधी सासूला म्हणजे तिच्या बायकोला त्याने कधी शिव्या देऊ नये.
जर तुम्ही सुनेसमोर हे जर करत असाल तर हाच परिणाम सुनेच्या मेंदूवर पडतो. मग तुम्ही जर सुनेसमोर एकमेकांचा म्हणजे आदर करत नसाल तर पुढे चालून तुमची सून तुमचा आदर कधीही करत नाही. म्हणून तुम्हाला जे काही घरामध्ये प्रॉब्लेम असतील ना ते सुनेच्या माघारे सांगत बसा. कारण सुनेसमोर जे काही घडतं तेच तिच्या मनावर बिंबवलं जातं आणि पुढे चालून तीच सून तुमच्याकडे दुर्लक्ष करत जाते. आणि आपण म्हणतो की माझी सूनच खराब आहे. सून खराब नाही तर याला सासू आणि सासरे दोघेजण जबाबदार आहेत. आणि नवऱ्याची सुद्धा तीच जबाबदारी आहे की आपल्या बायकोचा व्यवहार आईवडिलांप्रती कसा आहे हे सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कधी सुनेचं ऐकून आईवडिलांना शिवीगाळ करायची नाही आणि कधी आईवडिलांचं ऐकून बायकोला तुम्ही जर शिवीगाळ केलात तर तुमच्या एवढा मूर्ख कुणी नाही. काय जरी झालं ना एकमेकांच्या माघारे सांगा आणि हवं असेल तर एकत्र बसून त्या गोष्टीचा विचार करा आणि जे काही झालेलं आहे त्या गोष्टीवर चर्चा करा. कारण चर्चाने सगळेच प्रॉब्लेम सुटत असतात आणि भांडणाने नको ते प्रॉब्लेम आपल्या डोक्यावर येऊन बसतात. तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि हो काही कमेंट करायचं असतील त्या कमेंटसुद्धा खाली करायला विसरू नका. मित्रांनो तुम्ही शेअर तर करतच नाहीत, कमेंट पण कुणी करत नाही, व्हिडिओला लाईकसुद्धा करत नाहीत. तुम्ही व्हिडिओला लाईक तेव्हाच कराल जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघाल आणि कमेंटसुद्धा तेव्हाच कराल जेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितलात ना मग व्हिडिओमध्ये काय चर्चा झालेली आहे, व्हिडिओमध्ये काय सांगण्यात आलेले आहे, माहिती कसली होती हेच तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही कमेंट काय म्हणून करणार हो ना. तर त्याकरिता प्लीज विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि काही जर प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आणि हो ही जर माहिती कुणाला देण्यायोग्य आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज फेसबुक व्हॉट्सॲप या ॲप्सवर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. तुम्ही कमेंट केल्यानंतरच मला समजेल की तुम्हाला काय माझ्याशी सांगायचं आहे किंवा माझ्याशी काय बोलायचं आहे, तुमच्या काय समस्या आहेत. कमेंटमार्फतच त्या सगळ्या काही समस्या सोडवल्या जातात. जर तुम्हाला कमेंटमध्ये काही पर्सनल बोलायचं असेल, जर तुम्हाला वाटतं असेल की कमेंटमध्ये ह्या गोष्टी बोलायला नकोत, त्या गोष्टी तुम्ही माझ्या फेसबुकवर सुद्धा येऊन तुम्ही त्या गोष्टी मला सांगू शकता किंवा माझी इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही तुमचा प्रश्न मांडू शकता. म्हणजे एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देण्याचा मी प्रयत्न करेन. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकची ID मिळून जाईल. तर मित्रांनो मला द्या रजा, मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.